नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या MS05 चॅनलवर। आजचा आहे गोव्यामधला डे 3 ला तुमच्या दादूसने मारले ड्रेसिंग। विषय काय झाला, काल आपला रशियन पोर भेटली पण आपला रशियन येत नाही म्हणून आपण सोडून दिला। पण ज्या अशा गावान काल अख्खी रात यूट्यूबला सर्च करू थोडी प्रकारना रशियन शिकलाव, तर आजचा टार्गेट तोच आहे। एक तरी रशियन पाठवायचे ना, ज्या अशा गावां घरी येऊन जायचा म्हणून ड्रेसिंग मारून चालला जरा हटके। तुम्ही बघत राहा आज तरी दादूसला रशियन पटेल का। अभी मजा आएगा ना भिड़ो। आम्ही चाललोय बाईक घ्यायला, कारण की इकडचा सीन कसा आहे माहित आहे का, तुम्ही बाईक घेतली तर ते फिरण्याची मजा वेगळी असते। 4 व्हीलर पण फिरू शकतो, सध्या सीझन आहे त्यामुळे ट्रॅफिक असेल म्हणून आम्ही घेणार आहोत बाईक, म्हणजे स्कूटी घेऊन इकडचे पॉईंट फिरणार आहेत। खूप पॉईंट आहेत, वेळ कमी आहे, पण आम्ही पूर्णपणे फिरण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करू। पाठवून आपला भाऊस येतात इकडे पोहोचलो, इकडे पाठीवर बघू शकता वेगवेगळ्या कलरच्या गाड्या आहेत। इथून आपण आता गाडी घेणार आहेत आणि फिरायला जाणार आहेत। याचे रेट बघितले गेले तर प्रत्येकडे रेट वेगवेगळे आहेत। आम्ही रूमजवळ बघितलं तिथे 500 किंवा आम्ही 1 किलोमीटर आतमध्ये चालवतो। इकडे आम्हाला 400 रुपयाच्या रेंटमध्ये एक बाईक भेटलेल। जर तुम्ही कधी आले तर इकडे नक्की आवर्जून या, इकडे तुम्हाला स्वस्त भेटेल। तुमचं लोकेशन कॅप्शनमध्ये टाकतो, लेट्स गो। आता आम्ही बाबा निघलो गाडी घेऊन। इकडची गाडी तुम्ही बघा तर 1 नंबर चालवला, पसिनो किती पण पिलो बाबा, एकदम स्मूथ असं आम्ही चाललो डॅशिंगमध्ये रायडिंग करत। आता दादूच चालतो गाडी मस्तपैकी आणि आपल्या कॅमेऱ्यावर पाठवून घेतो शूट। जाता आम्हाला लागलं यो मोठा बीचच्या बाजूने बघू शकता समुद्र, आणि इकडं ते कसिनो बिसून येते बिग डॅडी वगैरे कसिनो सगळं तुम्हाला या साईडलाच बघायला भेटतील। एकदम असं मस्त माहोल झालाय। पोरानं बोललो बाबा चला पटकन बाबा, आज जास्तीत जास्त पॉईंट फिरलो पाहिजे, फुल एन्जॉय करायचं म्हणून आपण निघले। सुसाड बाबा यो नजारा बघा एकदम खतरनाक। आपण पोहोचलोय एका पॉईंटवर, पॉईंटचं नाव तुम्हाला सांगतो। ते पॉईंटचं नाव आहे आगवात किल्ला। आता आम्ही इकडे 40 किलोमीटर तब्बल बाईक चालवून आलोय। गोव्यामध्ये बाईक चालवण्याची मजाच वेगळी होते। 40 किलोमीटर नाही 50 किलोमीटर गाईज, 50 किलोमीटर हो आमचा रायडर, तो पुढे मॅप घेऊन होता म्हणून मला कन्फ्यूज झाला। 50 किलोमीटर आलोय फिरण्यासाठी। इकडे रस्ता 1 नंबर होता। तर आता इकडचा तुम्हाला लुक वगैरे दाखवू, निसर्ग दाखवतो, इकडचा किल्ला वगैरे दाखवतो। तर आज तुम्ही बघू शकता आपल्या इथे जाम गर्दी आहे। सगळे लोक येतात इथं, गोव्यामध्ये आले ना सगळे लोक इथं कंपल्सरी येऊन जातात, म्हणजे कसं भारी ठिकाण आहे फिरायला। बघा जाम लोक आहेत। आम्ही इकडे किल्ल्याच्या आतमध्ये आलो, तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता। माहोल झालाय माहोल, आणि इकडं तुम्ही बघू शकता जाणताय पब्लिक। अरे बाबा, गोवा म्हणजे साधा काम नाही बाबा, फॉरेनर बिरेनर डायरेक्ट आले फिरायला इकडं बघा। असं काय म्हणत नाही, तर माझा जो प्लॅन आहे तो सक्सेस झाला तर चांगली गोष्ट आहे, पण होईल भाई। बी पॉझिटिव्ह राहायचा, लास्ट प्रयत्न करत राहायचा। आणि इकडं पाठीवर तुम्ही बघू शकता फॉरेनर आल्या, जाऊन बोलू का त्यांच्याशी, मारला बिरला तर आधीच आपला तोबार गाला। जाऊन दे, ट्राय करायला कोणत्या बापचा ट्राय तर करू मग। 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के मी इथे किल्ल्याच्या एका हिडन पॉईंटवर आलोय। तुम्ही इकडे बघू शकता एकदम भुलभुल्या टाईप गुफा दिसेल, हे बघा एकदम अंधारात। विचार करा काय झाली, कुलिंग आहे। इकडे बघू शकता पेंटिंग वगैरे किल्ल्याच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये आलो। इकडे बघू शकता झाडे वगैरे आहेत। इकडे जे पर्यटक आलेत ते इथे निसर्गाचा आनंद घेतात, बसलेत। इकडे पाठी आपली हाऊस पण आहेत, रेस्ट करतात कारण की ऊन खूप पडलाय। इकडे बघू शकता गर्दी, चारोट ठिकाणी गर्दीच गर्दी। चला आता पुढे जाऊ। आमचं इकडून फिरून झालंय, आम्ही पूर्णपणे फिरलो, फोटो वगैरे काढलो, एक आतमध्ये जाऊन वगैरे बघितलं कसं काय होतं। तर आता आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी जायच्या आधी आम्ही जेवणार वगैरे तिकडं तुम्हाला दाखवतो काय काय मागवतो। आणि इकडचे जनता बघा कमी का वहीत निशी वारतच जाते। तुम्ही बघू शकता इकडे गोवा का प्रसिद्ध आहे की इकडचे जी राहणीमान आहे, इकडचे जे नेचर आहे ते लोकांना भावूक करतं म्हणून इकडे पब्लिक जास्त आहे। तर अशा प्रकारे आता आपण चालू दुसऱ्या ठिकाणी। आपले भाऊच बोलतात
की आपण आता घरी जाऊ, जेवू वगैरे, थोडा रेस्ट करू कारण की ऊन खूप पडलाय आणि संध्याकाळी 4च्या दरम्यान परत दुसऱ्या पॉईंटवर जायचं असा आमचा प्लॅन ठरलाय. आता आमचं असं ठरलंय की घरी राईस बनवू आणि पार्सल चिकन अंडे आणू. तर आता मस्त आहे की जेवतो थोडा रेस्ट करतो. ऊन आहे इकडे गोव्यामध्ये, ऊन एकदम कडक आहे. रेस्ट करतो आणि संध्याकाळी परत जातो नवीन पॉईंटला, तुम्हाला नवीन काहीतरी दाखवायला. लेट्स गो. अभी मजा आएगा ना भिड़ो. 5 आम्ही दुपारी तिकडून आलो, जेवलो वगैरे, थोडा रेस्ट केला कारण की असं ऊन होतं म्हणून. आता पुन्हा एकदा त्याच ताटात दादूच निघालाय ड्रेसिंग मारून. इकडे आपला भाऊस पण आहे. आता चाललो नवीन ठिकाणी, नवीन एन्जॉय करा. पोचू आम्ही आणि मग त्यानंतर महत्वाची गोष्ट, अरे बाबा आम्ही इकडे ऐकले तर रशियन असतात. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. असं एक तरी पोट पटलीच पाहिजे. गावांतने फुल जोशात तुझा दादू ड्रेसिंग मारून चाललाय. बघूया इसका बोलते हैं बीच, हमारी बीच है. मस्त है तुम्हारा फोटो. कौन है ये लोग, कहां से आते हैं? आता आपण इकडे बीचवर आलो आणि इकडे पब्लिक बघू शकता. एकदम नाव झाला. इकडे समुद्र कसला भारी दिसतोय आणि इकडे पाणी बघू शकता. रास पब्लिक झाले आपल्या फोटो काढता. आपण इथे एन्जॉय करतोय. इकडे बघा जाईल तिथे अशा फॉरेनर अशा गाव. माझी पण इच्छा आहे बाबा लगी करा, फॉरेन करा. बघूच्या आईला देवाच्या मनानं असते अशी होईल लगेच. मी इकडे बघा काही साला फॉरेनर. आपली लोक कुठं जातात? अलिबाग. आता काय आकलं आहे. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. खरी माझ्या गोव्या नाही बाबा, गोव्या नाही. आपण मला स्टेटमेंट आपण नाही गोव्याला नाही. आपल्याला घ्यायची मजा बाबा. चला आता आम्ही पुरं पण बघू काय काय कसं काय. चला खायला पुरं झालं. आता रात दाखवते तुम्हाला. जाम मोठा आहे गोवा. आम्ही इकडे फिरत आलतो तर इकडे आपल्याला फॉरेनचा एक माणूस भेटलाय. त्याला अशी काहीतरी बोलूया. सर हाय. We have captured the vlog. Hi. Carmo from Estonia. Nice. Like from? Hi. you from Estonia. Estonia? Yeah, you are looking this so beautiful. Thank you very much. Please say like, comment, share and subscribe. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. Say something. Yeah, I love Goa. Goa is super nice. Please Cool people. one smile. तर भाई इकडे बघू शकता आपले जे फॉरेनर बोलले. आपल्या जास्त काही येत नाही फॉरेनची भाषा. पण भाई तो काय बोलला तर आपल्याला काही समजलं नाही. पण भाई कसं येते पण एन्जॉय करायला आलेत भाई. आपण एन्जॉय करायला आलाय. एन्जॉय गाईज. आमची पोरं इकडे लागल्यानंतर माथा येतं मागं फॉरेनच्या. इकडं बघा त्या आईला त्यांना इंग्लिशचं काही समजत नाही. त्या मात्राला हिंदी शिकवतील काही माहीत नाही. एअरपोर्ट पोराच्या आईला तरी जिथं जायचं त्याची मजा घालत ते लोकांची. ये फंस गया सी एअरपोर्ट आहे समजा नाही. आता होतं ते इंस्टाग्राम अकाउंट होतं. असं आहे हो ना त्या आईला गोरा बाबा. मी जरा फॉरेनला जायला मला झालो असतो ना. आजच्या गावाला पोरींची लाईन लागली असते. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. म्हणजे आयला झालो आपण इकडे जायला. मला नुसतं काला म्हणत काय बोलत आता देवाची करणे नारळ पाणी तसं भाई. काला आलो आपण जाऊ दे विठ्ठला चालू पण कालाच आहे बाबा. त्याला रुक्मिणी भेटली ना. आपल्याला विठ्ठलासारखी रुक्मिणी भेटल. आमचं इकडून फिरून झालंय पूर्णपणे. फोटो वगैरे काढला. सनसेटचा आनंद घेतला. बीच वगैरे फिरलो. आता पोरं बोलतात की नाचायचं कारण की आता झालं
नाईट आउटला आपण पूर्ण चालू त्याच ठिकाणी बागा बिजला जे क्लब होतं तिकडे नाचायला, कारण की पोरं जाम खुश झालं म्हणून तर आज लय भारी भारी फिरलो ठिकाणी. आता तिकडे आम्ही चाललो नाचायला. तर चला बॉय, आम्ही फिरून आल्यानंतर आमची पोरं बोलले की बाबा भूक लागले काहीतरी बनव. तुमच्या दादूसने बाबा पहिल्यांदा बनवले बिर्याणी. इकडे बघा मग दाखवतो. हे बघा याशी तुमच्या दादूसने एकदम पद्धतीने बिर्याणी बनवले. कसं की खातो, रिलॅक्स करतो आणि पुन्हा एकदा जातो बीचवर एन्जॉय करायला. बाई आज सॅटर्डे नाईट आहे गाजवाचे. आपण आलो बागा बीचला नाईट आउटला. काय काय सॅटर्डे नाईट आहे. माहोल एकदम खतरनाक झालाय. तुम्हाला माहोल नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं MS05 चॅनलवर. गोव्याच्या 4थ्या दिवशी आजची दादूची ड्रेसिंग बघा. एकदम हटके ड्रेसिंग मारून दादू चाललाय आज नवीन ठिकाणी फिरायला. तुम्हाला मी तिकडचं सगळं काय दाखवतो, तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. लेट्स गो. आम्ही निघालो आमच्या गाड्या घेऊन. इकडच्या गल्ली गोरीतून बाबा कुठून न्यायला लावलंय गुगल मॅपने काही माहित नाही बाबा. पहिल्यांदा आलो मॅपच्या सहाऱ्याने चाललो, काय माहिती कुठं पोहोचतो का नाही. आम्ही 4थ्या दिवसाच्या पहिल्या लोकेशनवर आलो आहे. तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता. हे गोव्यातील एक फेमस चर्च आहे, मेडी-डू चर्च असं चर्चचं नाव आहे. तर इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता आणि इकडची स्वच्छता बघू शकता. असं म्हणतात ना की प्रत्येक धर्म हा आपल्या देवासाठी काही करायला तयार होतो. तसं इकडे बघा, ही यांची स्वच्छता बघा. यांच्याकडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. यांच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. तसंच आपले हिंदू लोक पण खूप प्रामाणिक असतात. पण काही अशा असतात की ते देवळात जाऊन दारू पितात, नशा करतात. त्याची मला विनंती आहे की यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. असं करू नका, देवाचा अपमान करू नका. अशा प्रकारे तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. एकदम खतरनाक व्ह्यू झाला आहे. आता आम्ही चाललो दुसऱ्या पॉईंटला. आता मी परत चालू आमची गाडी घेऊन बुम बुम करत. बाबा इकडची पसिनो गाडी बाबा पालवाला एवढी भारी ना बाबा. किती पण रेस पिला, एकदम स्मूथ चालते. तुमचा दातूच ड्रायव्हर असेल तर बाबा पहिले सेफ जाऊ दे, कारण की आपण आलो बाहेर ठिकाणी मुस्कटलो तर लय वाट लागेल. आता आपण पोहोचलोय पॅरलल रोडला. तुम्हाला पडला पॅरलल रोड. अरे कहना क्या चाहते हो? पॅरलल रोड म्हणजे सामांतूर रोड. याचा विषय कसा माहिती आहे का, इकडे तुम्ही बघू शकता ही नारळाची झाडं आहेत. ही एकदम त्या समोरासमोर आहेत म्हणून या रोडला पॅरलल रोड असं बोलतात. आता इकडचा व्ह्यू पण एकदम खतरनाक झाला. आता इथं आलो आहे तर मस्त फोटो वगैरे काढतो, मग थोडा नजारा दाखवतो आणि पुढच्या प्रवासाला जातो. नजारा बोललो आणि आमचा कॅमेरामॅन बाबा असं शूट घेतो एकदम खतरनाक. आणि तुम्ही इकडं आलं ना तर कधी रस्त्याच्या मध्ये पार्किंग लावू नका का. इकडचं नियम लय कडक आहे. आम्ही होतो एखादा फोटो काढला 500 रुपये फाईन घेतलं. बाबा लय डेंजर का आम्ही, म्हणून आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथं पार्किंगला लावायचो. बाबा 50 रुपये गेले जाते, 500 गेले हो बाबा. डोक्याला ताप आहे. इकडचा व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. आता आम्ही आलो बीचवर. तुम्ही पाठीमागचा लुक बघू शकता. वेक्टर बीच असं आहे बीचचं नाव आहे. तुम्ही PUBG मध्ये वेक्टर हा कॅरेक्टर बघितलं असेल तसं बीचचं नाव दिलंय. एकदम खतरनाक माहोल झाला. इकडे आपले भाऊजी वगैरे फोटो वगैरे काढतात. आम्ही निसर्गाचा आनंद घेतो आणि समुद्रावर काय सुंदरता आहे. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. महिन्यातून असा व्ह्यू दिसलाच पाहिजे. काय तिकडे एन्जॉयमेंट चालू आहे पोरांची. आता मस्त फोटो वगैरे काढतो आणि नेक्स्ट पॉइंटला जातो. व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू आहे. त्या बीचला असं व्ह्यू साठी जातात सगळे लोक. मस्त व्ह्यू येतो वरती. अशी जागा असलेला बघायला मन जरा प्रसन्न होतं, लय बरं वाटतं. इकडे आमचं तरी आहे बीच दूरचा. तिकडे नाही दादा, इथंच मला बरं वाटतं. इथं जरा बसू, फोटो शूट करू. आपण पुढच्या पॉइंटला टपोरा फॉर्ट या पॉइंटचं नाव आहे. इथून तुला इकडचा व्ह्यू एवढा खतरनाक दिसतो. एक प्रकारे एक टेकडी आहे. तिथून समुद्र एकदम भारी दिसतो. अरे बाबा काय सांगू तुम्हाला, त्या आईला पोरा कशी चालवतं एवढं चालवतं. आता तब्बल अर्धा चर होतो, लय वरती आहे. त्या आईला दम लागला. भेंडी गोव्यात एन्जॉय करायला आलोय का वजन कमी करायला काय समजा नाही. जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. जाऊ दे, जायला एन्जॉय करायचे माहिती तरी कष्ट केलं पाहिजे का नाही. चला आता मग इकडे जाऊन आपण आता व्ह्यू दाखवू. मंडळी आता आपण अशा ठिकाणी जिथून ज्या धमाल पिक्चरमध्ये डब्ल्यू होता ना तो इथला सीन आहे असे इथले लोक बोलतात.
आणि इथं बाजूला तुम्ही बघू शकता असतो वेक्टर बी जे हा वरचा सीन एक असला खतरनाक माहोल झाला इकडचा. त्या आईला असा वाटतं इथून हलवत नाही. पण कसं आहे आपल्याला लवकरात लवकर जास्त पॉईंट फिरायचं. आता आपल्याला पुढच्या पॉईंटला जायचं म्हणून एवढा दाखवतो आणि पुढच्या पॉईंटला जातो. पोरा बोलतो त्यांच्या आईला किती फिरायचं, चला कुठे तरी हॉटेलला थांबव, जाम भूक लागली, पहिले जेवून घेऊ मग फिरू. इकडून आलो एका हॉटेलमध्ये जेवायला. इकडे बघू शकता चिकन करी, राईस, चपाती. आपले भाऊस पण इथं बसलं जेवायला. आता आम्ही मस्तपैकी जेवतो आणि पुढे कुठे फिरायचा प्लॅन करतो. आम्ही जेवण करून झाल्यानंतर रूमवर गेलो, थोडं रेस्ट केला कारण की दुपारचा ऊन होतं. इकडे गोव्याला ऊन खूप कडक असतो. थोडा वेळ रेस्ट केला आणि पुन्हा एकदा आलो नवीन ठिकाणी, नवीन काहीतरी दाखवायला. तर पुढं जाऊन तुम्हाला सगळं काय दाखवतो. इकडचा कसा काय सीन आहे, माझा घसा बसला आहे. इकडचं वातावरण पण लय खतरनाक आहे आणि इकडचा पाण्यामध्ये थोडा फॉल्ट आहे म्हणून घसा बसला. टेन्शन घेऊ नका, घसा पार कायतून गेला तरी चालेल, तुमच्यासाठी दादूच ब्लॉग बनवेल. आता आपण जाऊया तिकडे, बघूया कसं काय नैसर्गिक ब्युटी आहे. तुम्हाला सगळं काही सिनेमॅटिक दाखवतं. कसं सिनेमॅटिक दाखवतो बघा तुम्हाला. वालू पाय नुसतं पास्तर, बाकी वीसपेक्षा इथं जास्त वालू बघितल्या. अरे बाबा बाबा पक्कीच गर्दी आहे गाईस. आता मी काय बोलत नाही. आता आपण आलो बीचवर. इकडचा सनसेटचा नजारा आताच आवडला आहे. म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले तुम्हाला दाखवतो. इकडे पब्लिक जिथं जायचं तिथं कसं हवा, हे जलने वालू की दुवा अरे बाबा लोका जलत्यात तर जाम. की गोवाला फिरायला आला होतं. काय बघशील बाबा, तिच्या पोस्ट टाकतं, स्टोऱ्या टाकतो, पोऱ्या दिसत जलत्यात. आपले जलनेर वाले की दुवा भेंडी टेन्शन घ्यायचं आणि तुमचा दाबूस आला सगळं दाखवायला. इकडे आपला पाऊस आहे, फोटो इतका प्लॅन करतात, पुढे कुठे जायचा प्लॅन करतात. इकडे पाठीमागे बघू शकता एक नंबर खतरनाक असा सीन झालाय. टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचा दाबूस सगळं काय दाखवून. चला आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटवर, कुठे काय फिरायला. बघू शकतो इकडे वातावरण झालं आहे, रात्रीचं होत चाललं आहे. तर आम्ही असा प्लॅन केला की इथे जे बीचवर असतं इथे डान्स करायला पब असं, तिथे टायमिंग आहे 7 ते 10. आमचं काय होतं जेवण करता करता आम्हाला वाजतात 10. आम्ही मग तिकडे गेल्यानंतर आमचं मग नाचायला भेटत नाही. तर आम्ही असं ठरवलं आहे की आजचा दिवस आहे आमचा नाईटचा, उद्या संध्याकाळी आम्ही निघणार आहेत. तर आज बाहेर जेवायचं बोलला तर आजच बोलला बाबा बाहेर जेवायचं म्हणजे कुठं तरी टॉपच्या रेस्टॉरंटमध्ये जाईल. इकडे पाठीमागं बघा रेस्टॉरंटचं नाव आहे फॅट फिश. एक नंबर रेस्टॉरंट आहे, 5 स्टार लावून पिकअप वाटेल असं तुम्ही पाठीमागे तर बघू शकता. कसा खतरनाक रेस्टॉरंट आहे. आता इथे आम्ही आलो जेवायला. आता इथे मस्त जेवण वगैरे करतो, तुम्हाला दाखवतो काय काय मागवलं आहे आणि जातो डान्स करायला. बाबा रातची रात्र आहे, फुल एन्जॉय करायचं, तुम्हाला दाखवतो. इकडचा व्ह्यू वगैरे कसा झाला आहे खतरनाक. इकडे एंट्री मारतात, तुम्हाला बघू शकता इकडे फिश वगैरे आहेतच. डेकोरेशन पण आहे, उगाच नाही हॉटेलला 5 स्टार हॉटेल बोलत. बघू शकता खुर्च्या वगैरे आहेत. इकडे आपले भाऊस बसलेत, ते विचार करतात काय मागवायचं. इकडे बघा एकदम सुंदर असं हॉटेल निवडले पोर आहे, एकदम निसर्ग वातावरणामध्ये. असं तुम्हाला जास्त ना इकडे हॉटेल असेच दिसतील. बघा इथं गिफ्ट आहेत. मला कमेंट करून सांगा तुम्हाला काय पाहिजे, मी विचारून बघतो येते का. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय पाहिजे. तर आता इकडे जेवतो आणि पुढे जातो. इकडे थाली आले, इकडे बघू शकता आम्ही मागवले चिकन तंदुरी. 8 जण आहेत, 8 जणांना 4 फूड मागवले. बाबा कमी नाही पडता का आम्हा मस्तपैकी. बाबा खातो पितो. अजून आमचा एक येणार वेगळा मेनू, पहिले ही खाऊ दे. आमचा हर्षल दादा बघा फुल एन्जॉय करतो. एन्जॉय गोवा. आता आम्ही हॉटेलमधून निघालो, मस्तपैकी जेवण केलं, एक नंबर टेस्ट होती. कॅप्शनमध्ये लोकेशन टाकतो, जर तुम्ही गोव्याला आला तर आवर्जून या हॉटेलला. रेट थोडे जास्तच पण जर तुम्हाला टेस्ट पाहिजे असेल एक नंबर टेस्ट आहे. तर आता आम्ही चाललोय नाईट आउटला, म्हणजे बीचवर नाचायला. आपलं भाऊच बिऊस आहे, अरे दादा वावा अरे पण जाम खुश आहे. तर आता आम्ही जातो लवकर, मस्तपैकी नाचू. आणखी ते 10ला बंद होते, त्याच्या आधी आम्हाला नाचायचं आहे आणि रेस्ट करायचं आहे. आणखी उद्या आम्हाला दुपारच्या टायमाला निघायचं आहे. तर
काही टेन्शन नको, आमचा आराधाला इथं जोश आलाय. बाबा बाबा चला रे. आपण बीच वरून आलोय, मस्त वगैरे नाचलोय. बाबा एवढा नाचलो तुम्हाला वाटलं असं जे आला आजच काय दारू पिलाय का काय? अरे बाबा दारू बिरू लांबची गोष्ट, आपण काय तसला व्यसन पाळत नाही. आपल्याला कसं माहिती आहे का भाई, सतत पाणी पिला तरी चरते. आपल्याला तशी काही गरज लागत नाही का दारू पिऊनच नाचला पाहिजे. आपल्याला पाणी पिला तरी भाई आपण एन्जॉय करावं, एन्जॉय करतोय. तर आता आम्ही आलो घरी. आता आम्हाला झोपायचं, त्याच्यात पोरं बोलतात की भूक लागले, काहीतरी माहोल झाला पाहिजे. म्हणून आपण आपले खास जे कुक आहेत हरेश दादा, ते आपल्यासाठी लॉलीपॉप वगैरे बघा, मस्त ग्रीन लॉलीपॉप बनवलं. हरेश दादा काय बोलशील? काय बोलू तुझ्यासाठी मी एक गाणं बोलू शकतो. अरे बस का भाई, बोल ना. अरे समाज सेवक गंभीर दादा तो एक नंबर, समाज सेवक गंभीर दादा तो एक नंबर. आये दिलासा दिलदार, आये दिलासा दिलदार, त्याच्या नजर रोती भले भले गार. अरे दादा काय राहिले कारभार, त्याच्या नजर रोती भले भले गार. अरे दादा काय राहिले कारभार. सारे गावामध्ये गावागावामध्ये पानं मिळतो या दादाला, पानं मिळतो या दादाला. नंबर काय याचा गाडीचा नंबर 2216 नंबर वाला आमचा अरे शबो पियाला. 2216 नंबर वाला आमचा अरे शबो पियाला. धन्यवाद तुम्हाला. एक नंबर आवडला असेल तर हरेश दादाला नक्की लाईक सबस्क्राईब करा. अरे धन्यवाद भावा भावा, आपल्या हरेश दादाने आपल्यासाठी माहोल बनवलाय. तर याच माहोल मध्ये आता आपण लॉलीपॉप वगैरे खाऊ आणि झोपू, कारण की आता 11 वाजत आलेत. उद्या आपला लास्टचा डे. आपल्याला सकाळी 10 वाजता गाडी जमा करायची आणि आपल्याला 11 वाजता रूम सोडायचं. त्यानंतर आपण मार्केट फिरणार आहे, तुम्हाला इकडे मार्केटमध्ये जाऊन दाखवतो. गुड मॉर्निंग. आज आमचा गोव्यातला शेवटचा दिवस म्हणजे 5वा दिवस. आजच्या दिवशी तुम्ही परतीचा प्रवास बघाल. परतीच्या प्रवासात जाताना तुम्हाला जे काय धमाल मस्ती करणार आहे ते आम्ही दाखवणार आहे. त्याआधी तुम्हाला वाटलं असेल बाबा दादू एवढा सकाळच निघाला. हो, दादू एवढा सकाळच निघाला, कारण की दादूचा चेकआउट होता 10चा. इकडे दादूची जास्त ट्रेसिंग मारली नाही, कारण की रात्री आपला नाईट आऊट झाला, खूप जागरण झालं, सकाळी उठायला उशीर झाला. ते बोलतात की दुसरी पार्टी आले, लवकर निघा, म्हणून आहे तशी तयारी केली. बॅग वगैरे घेऊन आपले भाऊ दिवस निघालेत. आता आम्ही परतीच्या प्रवासाला काय धमाल मस्ती करतो. आणि आम्ही इथे पुढे म्हापसा आहे, तिथे आम्ही बदाम काजू बिजू सगळा घेणार आहोत. ते पण तुम्हाला दाखवतो कसं काय असतं. आम्ही आता निघालोय परतीच्या प्रवासाला. तिकडं बघू शकता दादा इकडे झाले पोरा. आता आम्ही आलो आहे म्हापसा मार्केटमध्ये काजू बदाम घ्यायला. तुम्ही इकडे बघू शकता पार्किंगमध्ये काजू बदामचे दुकान आहे. आता इकडे आम्ही काजू बदाम घेतो आणि पुढे जातो काहीतरी भेटवस्तू पण घ्यायचं. मित्रांतर बघायला गेलं काहीतरी अशी वस्तू म्हणजे आठवण ते पण घेतो. तुम्ही इकडे आला ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रेट भेटतो काजूचे. बार्गेनिंग करा, कारण की इकडे रेट खूप जास्त सांगतात. जर तुम्ही बार्गेनिंग करण्यात एक्सपर्ट असून तुम्हाला स्वस्तामध्ये भेटतो. आता इथे बाकीवाले आपले भाऊच घेतात. आता मी पण जाऊन घेतो. आज अशी आपण सांगितलं बोलतात घेऊन नाही आलं तर घरात नाही घेणार.
घेऊ दे ज्या आईने शिऱ्या बिऱ्या टाकून झाला माझ्या मला आता घ्यायचा. आता आम्ही शॉपिंग झाली आमची. काजू वगैरे घेतले हे काजू वगैरे घेतले. त्यानंतर इकडे बघा हे चॉकलेटं घेतलेत मस्त आहेत. आणि हे आपलं भाऊ इकडे बघा कसं चपाल लावलाय. त्या आईला तर नाही एअरपोर्टाच्या आयला 5 दिवस जायचे 50 दिवसाचे कपडे आणलेलं असं. एअरपोर्ट आपला भाऊच आहे. आता जागा नाही काजूच्या आपल्याला काय बोलायचं एरी कुठली जाऊ दे चला. काजू वगैरे जाऊन आमची शॉपिंग वगैरे झाली. आता आम्ही जातो काहीतरी खातो आणि ट्रेनची वाट बघतो. बघू शकता आपण रेल्वे स्टेशनवर आलो आहे. आता थोड्या दिवसात आपली ट्रेन येणार आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर आपण जाऊया ठाण्याच्या दिशेने. त्यानंतर पुढे आपले ठाण्यापासून बदलापूर ट्रेन असा प्रवास आहे. प्रवास हा 8 ते 10 तासाचा आहे. 8 ते 10 तासामध्ये मजा मस्ती करणार मी ते तुम्हाला दाखवणारच. पण आता दादूचा लुक बघा बाबा जाम थकलो भाई. 5 दिवस फिरलोय. पहिल्यांदा मी एवढी मोठी ट्रिप कंप्लीट केले. ते कशामुळं ते म्हणजे आपल्या नारळामुळं. आता थोडं ट्रेन येईल जातो. ट्रेनमधल्या मस्ती तुम्हाला दाखवतो बघत राहा गाईच. आम्ही ठाणे स्टेशनला पोहोचलोय. दुपारी 4ची ट्रेन होती. आता रात्रीचे 11:30 वाजत आलेत. 7.5 तासाचा आम्ही प्रवास करून फायनली पोहोचलोय ठाणे स्टेशनला. तर इथून आम्ही जाऊ बदलापूरला. त्यानंतर घरी जाऊन आपल्या व्हिडिओचा एंड करू. तुम्ही बघत राहा. फायनली आपण घरी पोहोचलोय. आपले गोवा ट्रेक सक्सेसफुली झाले. खूप एन्जॉय केले. खूप धमाल मस्ती केले. ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यावर समजेल. इथपर्यंत आलं तर लाईक कमेंट शेअर करा. जास्तीत जास्त व्हायरल करा. तुमच्या दादूसला फेमस व्हायचं आहे. आता जातो झोपतो. की सकाळी आपल्याला उठून कामावर पण जायचं आहे. खूप एन्जॉय केला. थँक्यू.